विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बंद झाला चिंताजी बाबा, घरात नका दाखव बायेसमोर. जा माणसांनी तिथं नाचायला चांगलं. शांती, आपलं चुकलं. आपण काय करायला लागत होतं, पंढरपूर जायला लागत होतं गाडी करून. चल ना मग शांताराम भाऊ, आता बी निघालो तो होते. नाही नाही, जोपर्यंत राजा घरी येत नाही तोपर्यंत मी कुठेच जात नाही. हा बाई, बरोबर आहे तुमचं, मय बी मन नाही लागत आहे. शांताबाई, कोण? राजा त्या दिवसापासून घरी आलाच नाही काय? नाही नाही, पांडुरंगासमोर सांगतो सविता, राजाला आज येणंच आहे. त्या पांडुरंगांनी एवढी शक्ती आहे की पांडुरंग मायापोराले घरपोच पोचून देईन. शांताबाई, खरंच राजा आला? मग सविता, तुला काय वाटते? फक्त देवावर विश्वास पाहिजे. आपल्या मनात जे आपण ठरवतो ते देवाले करणं भागच पडते. पण घे राजा. बाई बाई, आईने म्हटलं मग खरंच झालं. देवा, पांडुरंगा. आई, चुकलो आहे मी. राजा, चूक झाली. चूक सुधारायचा चान्स आपल्यापाशी असते आणि चूक हे माणसाच्यानंच होत असते. आता याच्या पुढे अशा चुका करू नको. जाय, फ्रेश व्हाय आणि देवापुढे पाया लाग. हो आई, आलोच. शांती, तू चलता काय पंढरपूरला सांग. नाही तर शकुनाबाई चालली वाटते. शकुनाबाई समोर चाललो मी. जा ना चिंतेश बाबा, जा पांडुरंगाचं दर्शन घेऊन या. मी गावातच मंदिरात जातो. आपल्या घरी पूजा मांडली मी. सुनबाई, तू चलता काय? नाही बाबा, जा जाऊन या तुम्ही. मनीषा येऊन राहिली काय? काही माहित नाही, आता गेल्यावर माहित पडेल. मनीषा असते तर चलशील काय तू? शांताराम भाऊ, आम्हाला एखादा फोन कर जा. सगळं कधी गाडी असली आणि जागा कधी असली, माझ्यासाठी तरी पाहिजे एखादी शिटीची जागा असली तर. सविताबाई, चल ना मग माझ्यासोबतच. तसं नाही शांताराम भाऊ, मी सोबत आले तर ते म्हणतील बाय हे सोबतच आले. एखादी जागा खाली राहत असेल फ्रीमध्ये, मी येऊन जाईन मग रिकामी राहिल्यापेक्षा. जा, फोन कर जा मला. ठीक आहे सविताबाई, घोड्यासंग नाळ्याची जत्रा नाही. बरं, येतो. सविता, जाय, त्याला काही लागलं तर दे. हाता घेतात धू दे, उसळ कर, त्याला मला दर्शन घे. हो आई, आलीच मी. सविता, येते का मग तू घरून? पाहू मग आपण. शांताबाई, खरं चालतं काय पंढरपूरले? ये तू घरून वाटपून ये आणि सुनील बी घेऊन येतो. नाही घरात 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 दाबून नको ठेवत जो सुनीले. पाय मैसून कशी येते, असं नाही करू. कोणी बरं म्हटलं पाहिजे सविता. आजकाल तू कोणी सुनीले लयच बोलतो चालतं. शांताबाई, तुला माहित नाही, पाहिलं नाही ते कशी वागते माझ्यासोबत. ते तर वागू दे सविता. सुनीले सासूची कदर येते, तुला सांगतो मी. सासू चांगली वागली तर, आणि सासू जर खराब वागली ना तर ते डबल न खराब वागते आपल्यासोबत. त्याच्यापेक्षा सविता, सुनीलाच आपण चान्सच देऊ नये. आपण आपल्याच हाताने आपली बदनामी करतो. आपणही बिचारीले तिच्या आईसारखं वागावं. पाय मग ते आपल्याला पोरीसारखं प्रेम करते की नाही. आता आजपासून असं करतो. कधीच तिला रागवू नको, कधीच तिला असं उचकून वाचकून बोलू नको. प्रेमानं वाग. आता घरी जाय, घरी जाऊन तिला चांगलं म्हण, गुड्डी आणि मी तिला उसळ करून देतो, असं प्रेमानं 2 शब्द बोल. पाय ती किती खुश होऊन जाते. नाही तर आजची आषाढी एकादशी आहे, आजपासून सुरुवात करतो. बरं शांताबाई, पाहतोच मी गंमत. पाहून घ्या मंडळी, आहे की नाही. आपण जर प्रेमानं घेतलं तर समोरचाही प्रेमानं बोलते. आपण जर उद्धटपणानं घेतलं तो डबल न उद्धट बनते. नाही तर तुम्ही प्रयोग करून पहा. मंडळी, आषाढी एकादशीच्या सर्वांना शांताबाईच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त मंदिरात जा, उपास करा, विठ्ठल नामाचा जप करा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. थांबा थांबा, पण शांताबाईची ऐकणार आहे जे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून नाही राहिले, असं करू नका. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, सोडून देऊ नका. चला मग पंढरपूरला जाऊ आपण विठ्ठलाच्या दर्शनाले. तुम्हाला बी दाखवतो. चला मग
पांडुरंगाच्या दर्शनाले. चल मग शांताबाई, येतो मी. करून ठेवतो तयारी. मी सुनीले आणतो. हाव, जाय सविता. ओवी, ओजे, दादा उसळ उसळ मग आईले दादा. हा आजी, हो हो. चल चल ओवी चल. किती चांगलं वाटून राहिलं. दनदन पोरगाही घरी आला. चल, पांडुरंगाच्या दर्शनाले जाऊनच येतो. आई बाबाच्या नालो मी घरी, नाही तर मग अजिबात इच्छा नाही घरात यायची. राजाजी अजून मी आले बाहेर बाथरूम मधून. संडासले गेले असतील. आवाजच देऊन पाहतो. राजाजी कुठे गेले राजाजी? अरे, पाय धुले आले नाही ते बाथरूम मध्ये. पण संडासाचा दरवाजा उघडाच आहे. संडासला नाही गेले वाटते. त्या रूम मध्ये जाऊन पाहू दे बरं. कुठे गेले राजाजी? नाही नाही, इकडे आलेच नाहीत. बेडरूम मध्ये जाऊन पाहतो. बेडरूम मध्ये आहेत का तर, नाही तर मग उसळ तयार करून ठेवतो. अरे राजाजी, तुम्ही हातपाय नाही धुतले काय? आई तिकडे वाट पाहून राहिली तुमची देवाच्या दर्शनासाठी. सविता, तुला सांगायची मला काहीच गरज नाही आहे. मी पण काय करायला लागते तर जाय, ते काम करतो. राजाजी एक सांगा बरं, तुम्ही मी कधी चांगली बोलली, साधी बी बोलली, कोण असे वागता माझ्यासोबत तुम्ही? आता समजलं का तुले मी कोण असं वागतो तर? आता राहू दे ना, उपासाचा दिवस आहे. मूळ खराब नको करू बरं. आणि जाय माझ्या नजरेसमोरून. धट हालत नाही जागेवर. मीच जातो. थांबतीस. थांबा ना, थांबा ना राजाजी. राजाजी मी समजू शकतो तुम्हाला अशी मॉडर्न, अशी चांगली, अशी जॉब करणारी अशी पोरगी पाहिजे. पण आता मी तर माझे भाग्य समजू की नाही मला सूट बूटवाला नवरा भेटला. राजाजी कोण असं वागता तुम्ही? मी बी मला सुधारण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला पाहिजे तशीच बनवून दाखवेन मी एक दिवस. राजाजी कधीच माझ्यासोबत चांगलं वागत नाहीत. मी म्हणतो जाऊ दे, लेकरं बाकरं आहेत, सासू सासरे चांगले आहेत, सगळं बरोबर आहे, आपण चाल ढकल करतो. पण पाय बरं, नवऱ्याची जी जिद आहे तीच जिद धरून ठेवते. सविता आली 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 आई. आला का राजा? मी वाटच पाहून राहिली ती. घे दर्शन घे. जय पांडुरंगा. मागची कटकट निघून जाऊ दे बायकोची. काय म्हणते राजा? काही नाही आहे, परिवाराला सुखी ठेव म्हटलं. बरं बरं, बस खाली, प्रसाद देतो मी. राजा चल आपण पंढरपूरला जाऊ सगळेजण. सांग बरं, त्या तो गाडीवाला कोण होता रे? तो भास्कर भास्कर काही होता ना त्याचं ना? त्याला फोन कर, त्याला म्हणा चल म्हणा, गाडी आण म्हणा आमच्या दारात, आपण पंढरपूरला जाऊ. आई आता आता जमते काय वेळेवर? अरे पेशल गाडीने बात नेऊन टाकते आपल्याला. आपण तिथे मुक्काम करू, उद्या वापस येऊ आपण. आई कोण कोण चाललं? पाय कोण पाहिजे तुला अजून? आपल्याच घरचे चालले जाऊ ना आपण. सांग ना त्या भास्करले. सविता येते, सविताची सून येते, अजून तो कोणी येत असला तर. बरं बरं सांगतोय त्याला मी. राणीले म्हणतो येईन तर, नाही तर चालता चालता घेऊन घेईन. एखादी सीट रिकामी असली आईले म्हणेन, आई येऊ दे राणीले. आई नाही नाही म्हणत, मग जाऊ दे, आमचं मग दोघांचं जोड्यानं दर्शन होते. मनीषा कुठे चालली मनीषा? काही नाही आई, पप्पूले म्हणतो आंबा खाय खांदा म्हणून, भूक लागली असेल. पप्पू इकडे ये. मनीषा झाली काय उसळ बनवणं? नाही नाही, आता म्हटलं लाईन जायला, मिक्सरमधून शेंगदाणे काढतो, अजून लाईनच नाही आली. शकुनाबाई कुठे गेली? शकुनाबाई माय बाई, शांताराम आला वाटते. शांताराम आहे का रे? इकडे आम्ही ये स्वयंपाक खोलीत. शकुनाबाई मी ऐकलं तू पंढरपूरला चालली. तू तर घरीच आहेस. पंढरपूरला कोण सांगितलं रे तुले? मला सांगितलं महादेव भाऊनं. शकुनाबाई पंढरपूरला चालली म्हणून. शंकर गाडी करून राहिला. हा शकुनाबाई? हा शांताराम काका. दादानं मलाही म्हटलं चलता काय म्हणून. मनीषा तू तर सांगितलंही नाही. आई
आता मी तुम्हाला सांगणारच होते, दादानं म्हटलं म्हणून. शांताराम, चल ना मग. शांती येते काय? चल ना, आपण सगळे मिळून चाललं जाऊ ना मग. शकुनाबाई, तू जर गाडी करत असेल तर मी म्हणतो शांतीले, सविताबाई येते, लय जणी येतात ना, आपण सगळ्याजणी तिकड्याप्रमाणे पैसे देऊ. हा शांताराम काका, सविता ताईले पण घे जा. मनीषा, मला सविता नाही येतातच म्हटलं. मनीषा येत असेल म्हणे तर मग मला सांग जा, मी येईन म्हणे. सांग मग लवकर, तयारी करायला बरं होते. तुमचं बायाचं भल्लं घन 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 चालते. मग चलते काय मनीषा? आई चला ना, चला. मस्त आपण गाडी करू सगळे मिळून, मस्त तिथे मुक्काम करू. उद्या ही बाई सकाळी दर्शन करून जाय. शांताराम, सांग शांतीले. चल, घरात घरात नाही राहा, किटकिट किटकिट, सगळं डोकं खराब झालं. मस्त आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ. चल तूही चल. हा शकुनाबाई, चला, येतो मी शांतीला सांगून. मनीषा, ती आली वेगळी ना, नाही तर ते बाबा घरी नाहीत. आई, काय झालं? शांताराम मामा खुशी खुशीत गेले घरी. अरे पप्पू, चल, ते लग्न झालं नंतर आपण शेगावला गेलो नाही, कुठे गेलो नाही. चल मग तुमचा मस्त जोडा, आपण पंढरपूरलेच जाऊ. तुम्हाला पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ. शंकर गेला गाडी सांगायले. आई कायलेच विनाकारण खर्च करतो. पंढरपूरला जाणं काय सोपी गोष्ट आहे काय? किती मोठं भाडं घेते माहिती आहे तुले? पप्पू, असं म्हणणं शोभते काय तुम्हाला? तुमच्या माझ्या काय पैशाची कमी आहे काय? ड्युटी करता, साईडने बिझनेस करता, अजून काय पाहिजे तुम्हाला? हा मनीषा, बरोबर आहे ते. तसं नाही, वेळ नाही सापडत ना, म्हणून म्हणतो मी. आण केली की उसळ? आंबा आणला मी तुम्हाला. येऊन चालते हॉलमध्ये आंबा घेऊन. उसळ भात फ्राय केली की झालं. आई, गाडी येईपर्यंत पटकन करतो मी. कर मनीषा. चल पप्पू, बसू आपण तिकडे. थांब ना म्हणा पप्पू, काय झालं अजून? असं कंगाल करून सोडतो ना, या ना तर मनीषा नको म्हणू. पाहिलं ना, सन 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 भुर गेलं सन. देवा पांडुरंगा, माझ्या इच्छेची कोणालाच कदर नाही. सगळेजण आपापली इच्छा प्रकट करतात. मी माझी इच्छा कोणापाशी प्रकट करू? मला काय पाहिजे काय नाही हे कोणाला समजतच नाही. आईने म्हटलं, आईच्या म्हटल्यानं बायको करून घेतली, लेकरं झाले. सगळं आईच्या बाबाच्या म्हटल्यानं सुरू आहे. माया म्हटल्यानं कधी बी नाही. पांडुरंगा, आता त्या दर्शनाला येतो तर माया म्हटल्यानं चालू दे सगळं. राजा, आलो. उसळी केली, पूजाही झाली, सगळंच झालं, तरी माझ्या सासूचा पत्ता नाही. मग सून बोलली, माझ्या सासूला मोठा राग येते. सविता, गुड्डी आली का सविता घरी? गुड्डी आलीच नाही का सविता घरी अजून? पाय ना सुषमा काकू, पाहून घ्या, तुम्हीच पाहून घ्या. मग मी बोलली की सगळेले वागते, सून बोलते. जे जाऊन बसते माझी सासू तर घरी आज नावच नाही घेत. आता मी कधी तुमच्यासोबत आली मंदिरात, काय म्हणीन, कुठे गेली असे हिंटे, तुला शिकवलं? सांग, जुलूम आहे की नाही माझीवाले? मी सांगतो, मी बबलीले तयारी करून ठेव, तोपर्यंत येतेच आहे. सविता, कुठे असं सविता तू? ये ना घरी. सुषमा, घरीच येऊन राहिली, माझ्या दारात जाऊ ना मी. तू कुठे आहेस? ये मग, त्या घरी जाऊ मी. काय म्हणते सुषमा काकू माझी सासू? आली गुड्डी, काही बोलू नको तू आता. हे आल्या महाराणी. काय होय सविता, जे दोन बसत जाऊनच बसतो, सून बसते बिचारी वाट पाहत. नाही बाय, मै सून लय कष्टाची आहे व सुषमा. गुड्डी बेटा, तू आता काहीच नको करू, मीच करतो सगळं. सुषमा काकू, पाबर आज दिवस कुठून निघाला? पूर्व दिशेलाच निघाला ना, की पश्चिम दिशेला निघाला? नाही गुड्डी, तू काही बी म्हण. आजची आषाढी एकादशी आजपासून तर तू म्हणशील माझ्या सासूले काय झालं. मी खूप प्रेमानं वागते त्यासोबत आजपासून. सविता, बस हे शब्द ऐकायचे होते त्या तोंडून. चल, तयारी कर आता. त्या सुनीने उसळ बी करून ठेवली. मंदिरातून येऊ ना पहिले आपण. नाही सुषमा, मी माझ्या सुनीला घेऊन पंढरपूरला चालली. तू बी चलशील तर. आता बाय, कुणासोबत हो? आई, पंढरपूरला आता वेळेवर? हा ना, शांताबाई, सविता सर्वजण स्पेशल गाडी करून राहिले, पंढरपूरला जाऊ म्हणतात. गुड्डी, नाही नको म्हणू, जे होते ते करून घे. हा मौका बार नाही येत. चल सविता, मी बी सांगतो बबलीले. मग चल,
तुमच्या संग आमचं तरी होऊन जाईल. पण बंटी बंटी नाही आहे ना शांताबाई सोबत, म्हणून पाहतो त्याला मी. जाय सुषमा, मन मग चल ये लवकर. पाय बरं झालं महादेव दिसला. महादेव महादेव थांब थांब. शांताराम भाऊ काय झालं? कोण थांब करू राहिली? कुठे गेलता तू थैली घेऊन? काय आणलं रे? आज काय आहे? आज आषाढी एकादशी. दाणे, साबुदाणा, अजून काय काय सांगितलं सवितानं. ते बा सगळं चाललो घेऊन. ते जाऊ दे, ते ठेवून दे. सविताबाई बी येऊन राहिली तर आपण पंढरपूरला जाऊ. तुम्ही सध्या माझ्या घरून येऊन राहिले काय? नाही, मी शकुनाबाईच्या घरून येऊन राहिलो. सविताबाईला सांगितलं, शांतीनं सांगितलं. तयारी करते सविताबाई, आणि तू बी तयारी कर लवकर. पाय पांडुरंगानं ऐकलं राजा शांताराम भाऊ मया. कालपासून म्हणू सविताला मी, आपण पंढरपूरला जाऊ. सविता एक नाही ना दोन नाही. पण गे देवा भगवंता साक्षात आसरे बापाचं, येतो त्या दर्शनाले. जा लवकर, पटकन ये. या बाईचं सांगशीन ते ऐकत नाहीत. घरचे जे म्हटलं ना, आणि दुसऱ्यानं म्हटलं की ते हरी घेते. जाऊ दे, दर्शन तर घडते. बंटी तुम्ही उसळ खा, मी पटकन तयारी करतो. मग आपण 5 मिनिटात मंदिरातून येऊ. मग मला खूप कामात. बबली, माझ्यानं 5 मिनिटात काहीच नाही होत. मला 10 मिनिटं उसळ खायलाच लागतात. आई कुठं गेल्या काय माहीत. अरे बबली, झाली का उसळ? माहिती आहे मी कुठं गेली ती आता? सविताच्या घरी गेली होती. आई मी म्हणूसाठी तुम्ही किती वेळच्या कुठे गेल्या. चला ना मंदिरात जाऊन आपण. बंटीले म्हटलं तर म्हणतात मयच नाही होत. आई कसे माझे कामं राहिले मग. का रे बंटी, तू चलत होता काय पंढरपूरले? शांताबाई होती सोबत. सविताले मी सांगितलं बंटी येणार नाही म्हटलं, नाही तर आम्ही दोघे सासू सुना तयार आहोत. आई पंढरपूर? हा बबली, शांताबाई चालली. शांताबाईची सून, तिची ननद सविताबाई, हे पूर्ण फॅमिलीच चालले. मग लय मन झरलं, पण या बंटीच्या नाही म्हटलं तिले. आई चला ना आपण जाऊ. आई मला इच्छा होती पंढरपूरला जायची. बबली, काही झाला का नाही तिच्यासोबत? पाय असा करते ना हा, म्हणून मी हा नाही म्हटलं. बरं झालं नाही म्हटलं. आई तुला समजत नाही की आपण नंतर जाऊ, त्याच्यासोबत काय चालतं? बंटी आपण देवाजवळ चाललं तर ते काही भेदभाव नसते. याच्याशी भांडण झालं म्हणून याच्याशी बोलू नको, तसं नसते बंटी. सर्व सोबत जा लागत असते. बरं तू नाही म्हणता ना, आम्ही काही तुला जबरदस्ती करत नाही. राहू दे नाही म्हणता तर. बबली चल, झाली की ती तयारी? आपण जवळच्याच मंदिरात जाऊ, विठ्ठल मंदिरात. हो आई, राहू द्या मग काय करता, बंटी नाही म्हणतात तर. आई तुम्हाला फोन आला, थांब. सविताचाच असेल. आई अजिबात नाही म्हणजो. हॅलो, कोण? शांताबाई? हां बोल शांताबाई. सुषमा, तू येऊन राहिली होती का आमच्यासोबत? मला सविताने सांगितलं, आताच फोन केलता. शांताबाई तू फोन कर म्हणे, येते म्हणे. मग ते सासू सुना तर येतात. शांताबाई निघाल्या का तुम्ही? नाही, वेळ आहे अर्धा घंटा अजून. पाय तू येशील तर ये ना, दोघे सासू ना. आई चला ना. ठीक आहे शांताबाई, येतो आम्ही दोघे जणी. ये मग सुषमा, सविताच्या घरी ये जो. तिच्या दारात सगळेजण उभे राहतात आणि गाडीवाल्या तिथं सांगितलं तिथं ये म्हणून. ठीक आहे शांताबाई, येतो. आई तुला समजत नाही काय? बबली नाही समजत तर. बंटी तू आमच्या दोघीच्या मतांचे अडथळे आणू नको. देवाच्या दर्शनाला चाललो आम्ही, काय पिक्चर पाहायला नाही चाललो. जातो बबलीन मी. चल बबली, कर तयारी. बबली लक्षात ठेव, तुला नाही म्हणून राहिलो मी, जाऊ नको. आताही सांगतो, जाऊ नको. बंटी असं म्हणू नये, खूप पाप होते. आज देवाधर्माचा दिवस आहे. कोणी कोणाच्या सोबत गेलं काहीच नसते. विठ्ठलाला सांगतो मी, तुमचा स्वभाव चांगला होऊ दे
आणि चांगलं कामधंदा लावू द्या. चला मग येतो आम्ही. उसळ करून ठेवली गंजभर, खा 3 टाइम. बबली, मला ते लय राग आला आता, लय राग आला. शांती, चल ना लवकर. शकुनाबाई तयार झालीशी ना? हा, थांबते शकुनाबाई. जा तुम्ही, आलोच आम्ही. सविता, चल लवकर. आली आली. चला मंडळी, पंढरपूरला जाऊ आपण. बाया गॅदर सोबत. महादेवनी या, मस्त दर्शन घेऊ, मस्त मज्जा करू. केली माहिती आहे ना काय चीज आहे तुम्ही तर. आहे ना मंडळी, बरोबर आहे ना? चला मग आता आपण मस्त पंढरपूरच्या वारीला निघू. आता मस्त संध्याकाळपर्यंत पोहोचतो, दर्शन घेऊ, मुक्काम करू आणि उद्या वापस येऊ तिथून. विठ्ठलाचं दर्शन घेऊ मस्त. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पण तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत, नवीन भागात. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.